इम्रान भाई आहेत आपले. रात्री सल्लू भाई भेटले, अजून पुढे हितेश भाई पण वाट बघतात, तर त्यांना पण भेटायचं आहे. मित्रांनो आपण पोहोचतोय वलसाडला आणि भेटतोय आपल्या सबस्क्रायबर भावांना. बढिया ना? नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपण आहे पार्ट 2 मध्ये. वलसाडच्या थोडं 50 किलोमीटर अलीकडे आणि रात्री मित्रांनो आपण कमीत कमी 300 किलोमीटरचा प्रवास कव्हर केलाय पुण्यापासून इथपर्यंतचा. बॉर्डर जस्ट क्रॉस केलेली आहे आणि इथून पुढे आपल्याला चांगला रोड आहे. रात्री एवढा प्रॉब्लेम झाला, रस्ता एवढा खराब होता, म्हणजे डायव्हर्जन हो, सगळीकडे डायव्हर्जन आहेत बऱ्यापैकी आणि ट्रॅफिक पण भरपूर. तर घोडबंदर क्रॉस करता करता आपल्याला 1:30 वाजला होता, म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं. तर त्यानंतर बोललो पहिलं प्रवास कव्हर करून घेऊ आणि त्याच्यानंतर तो पूर्ण प्रवास आपल्याला डायव्हर्जनमुळे 4-4:30 वाजले होते काहीतरी. तर इथं येऊन थांबलो, 3-4 तास आराम झालाय. फास्ट आता फ्रेश झालोय, उठलोय. तर इथून आता वलसाडला जाऊया. हितेश भाई तिथं आपल्याला भेटतील. रात्री आपल्याला सलमान भेटले होते कालच्या ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगमध्ये हितेश भाई भेटतील, तर त्यांना भेटूया आणि पुढची जर्नी सुरू करूया. तर गुजरातचा चेकपोस्ट बंद आहे, आपण पोहोचतोय चेकपोस्टला आणि बघा ना एकाच्या खंदर झालेल्या गाड्या उभ्या आहेत. त्याच्या मागे 1, 4, 5, 6 आणि हा RTO चेकपोस्ट. ऍटलिस्ट क्लीन तरी कर रहा है, चांगला एवढा मस्त रोड आहे. आपले एक सबस्क्रायबर भाऊ भेटलेत. तर दादांबरोबर चहा झालाय. दादांची गाडी आहे, गव्हर्नमेंटच्या स्कूलला मिल्क सप्लाय करतात ते टोटली. आणि ही आपली 1934 सगळ्यांना माहितीच आहे. तर चहा पाणी उरकलाय आम्ही आणि जस्ट पुढे आलोय. त्यांना पण त्यांची सरकारी ड्युटी आहे. थोडा वेळ गप्पा पण मारल्या. हे बघा मस्त अशी GJ15 1299 आणि हे शाळेंचं पार्सल स्वीट मिल्क ना, मिठावाला बाई ना. तर भेटून खूप बरं वाटलं दादा. इम्रान भाई आहेत आपले. रात्री सल्लू भाई भेटले, अजून पुढे हितेश भाई पण वाट बघतात, तर त्यांना पण भेटायचं आहे. आणि अजून कोण कोण भेटणार असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. येताचा शेड्यूल, येताना जो राऊंड होईल आपला, त्यावेळेस नक्की तुमच्या स्टॉपला पण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर इम्रान भाई बरोबर आता मस्त असा आपला चहा झालाय. तर 120 रुपयाचा गुजरातचा टिपी येतो आणि एजंट चार्जेस, आज एजंट थ्रू काढल्यामुळे 50 रुपये एजंट एक्स्ट्रा घेतो ना. आता इथं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसतील की टॉप लेनने कंटिन्युअसली चालू नका. कार लेन असा सिम्बॉल असतो, ट्रक लेनसाठी 2 साईडला, त्या साईडला लेनला दाखवलं जातं. बऱ्याच ठिकाणी आहेत, तर ते रूल्स फॉलो करा. फक्त ओव्हरटेक पुरता हा रूट वापरू शकताय, नाहीतर CCTV आहेत. ते बोर्ड लागलेत ना, त्याच्या जस्ट पुढे CCTV आहे. मी आता एक पास केला, तेव्हा परत एकदा रिमाइंडर देतो. EIDC सुरत इथून 90 किलोमीटर आहे मित्रांनो. आपण आता घेतोय सर्व्हिस रोडला एक्झिट आणि आपल्याला पुढं साहेब पण भेटलेले आहेत, तर इथे एक्झिट न घेता पुढून एक्झिट घेऊ. हे आपले हितेश भाई थांबलेले आहेत आणि आपले सबस्क्राइबर मिले. कैसे हो? बस बढ़िया भाई, बढ़िया बढ़िया. देखो ये हमारा पूरा ग्रुप है, ये मिलने के लिए आए और 4-5 जन है आने वाले थे, मतलब थोड़ा प्रॉब्लम की वजह से वो लोग नहीं आ रहे, मतलब उनका भी भाड़ा बढ़ा था. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचतोय वलसाडला आणि भेटतोय आपल्या सबस्क्रायबर भावांना. बढ़िया ना? तर मित्रांनो आपल्याला भरपूर असा नाश्ता हितेश भाई आणि आपले सगळे फ्रेंड सर्कल यांनी आणलाय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आओ इधर, जलेबी ले, जलेबी इधर बैठो. हॅलो. चला मित्रांनो नाश्ता संपूया. आणि हे दादा आपले धुळ्याचे आहेत, ते नवीन आता जॉईन झाले आणि त्यांचा मुलगा मस्त वेगळे बघा.
टू व्हीलर वरती आहे. तर एक फोटो वगैरे घेऊया. चला मित्रांनो, सगळ्यांना बाय बाय करूया आणि आपली पुढची जर्नी सुरू करूया. इनको पकड़ते रखो क्योंकि हर एक को है ना एक मिस्त्री जरूरी होता है हर चीज के लिए. जैसे लास्ट ब्लॉग में देखा रहेगा. तो भाई ध्यान देते जाओ और जबरदस्ती खोलते जाओ गाड़ियाँ. पैसा निकला कल वाला वीडियो इनको बताऊंगा, देखो. हाँ देख लो, क्योंकि हमारा मिस्त्री भाई से सही है. तो चलो अब निकलते हैं हितेश भाई, क्योंकि बहुत लंबा सफर है अपना. 700 किलोमीटर का और भी सफर बाकी है. नाही माझं हिंदी सुरू व्हायला लागलंय. तर मित्रांनो 700 किलोमीटरचा आपला इथूनचा प्रवास आहे. आता वलसाड सिटी समोरच आहे. घर से आगे है ना. कितना किलोमीटर? 1 किलोमीटर. बस 1 किलोमीटर पे वलसाड सिटी आहे. आपण अंदर जातो 1 किलोमीटर आहे ना. युटर्न मारूया आणि मागं हायवे. तर हायवेला भेटूया. तर खूप खूप बरं वाटलं दादा. तुमचे गिफ्ट पण चांगले होते मित्रांनो. हे बघू शकता पूर्ण असं पाण्याचा बॉक्स पण दिलाय आणि एक अगरबत्ती दादांनी पाकिट पण दिलंय. तर चला, नील को बोलना याद किया था. याद से मैं वीडियो कॉल पे बात कराऊंगा. हाँ चलेगा चलेगा. नहीं तो वो मैसेज करेगा, वीडियो कॉल से मैसेज करेगा आपको. चलो चलो ठीक. चलो थँक्यू हितेश भाई आणि आपले बाकीचे सबस्क्रायबर भाऊ. तर निघालोय आता आपण पुढं. आणि खरंच मित्रांनो म्हणजे ना कधी कधी या गोष्टी करण्यामागे ना एक समाधान पण भेटतं की आपल्या फॅमिलीची जी टीम आहे ती वाढत चालली आहे आणि असे भेटतात. तर काल रात्री सलमान भाई भेटले, त्यानंतर सकाळी इम्रान भाई चेक पोस्टला भेटले. आता त्यांना तर काही कल्पना पण नव्हती की मी येणार आहे म्हणून, पण तरी पण एक अटॅचमेंट, एक बॉन्डिंग तयार होऊन जातं. हितेश भाईंनी 2-3 वेळा मला रिमाइंड करून दिलं, दादा तुम्ही आले नाही. मग यावेळेस मी ठरवलं होतं की हितेश भाईला नक्की भेटायचं. हितेश भाई बरोबर आपले 5-6 सबस्क्रायबर भाऊ पण भेटले. एक धुळ्याचे दादा होते ते पण भेटले. तर म्हणजे असं मित्रांनो खरंच समाधान वाटतं त्यावेळेस तुम्ही भेटता, तुमचे विचार सांगितले जातात किंवा मग माझ्याकडूनही काही थोड्याफार माहिती जी मला देता येईल तेवढी देण्याचा मी प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टी देवाणघेवाणीमधून बऱ्याचशा वाढतात, नॉलेज वाढतं. किंवा आता आपण गुजरातला इथपर्यंत तर फर्स्ट टाइमच आलो, अहमदाबादला तर फर्स्ट टाइमच आलो. म्हणजे अहमदाबादपर्यंत आलोय आणि तिथून पुढचा प्रवास आपला आजचा नवीन आहे. तर बऱ्याचशा नवीन गोष्टी पण शिकायला भेटतील, त्या पण तुमच्यापर्यंत शेअर करता येतील आणि खरंच खूप भारी वाटलं. तर मित्रांनो तुम्हालाही जर कधी भेटण्याचा योग आला तर मला नक्की मेसेज करत जा. म्हणजे मी ॲक्च्युली सगळ्यांच्या कमेंट तर वाचतच असतो, त्यामुळे नक्कीच रिप्लाय देतो की इथं आलोय तर तिथं आलोय. तर बऱ्याच वेळा होऊन जातं मॅनेज. काही वेळेस थोडं इमर्जन्सी असताना नाही करता येत. बट नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून ब्लॉग बघतायत. म्हणजे मी जर तुमच्या सिटीमध्ये असेल तर नक्की तुम्हाला पिन करेल की मी आलोय म्हणून. तर मित्रांनो हॉटेल फूडलँडला थांबलोय. भरपूर मोठं असं पार्किंग आहे आणि बऱ्याचशा गाड्या पण लागलेल्या आहेत. MH12 आहे, 14 आहे, GJ पासिंग आहेत. 2-3 तर 14चे आहेत, यामधल्या दोन्ही 14चे आहेत कंटेनर. तर आंघोळ उरकून घेतली. आता समोरच हॉटेलमध्ये जाऊन जेवण पण उरकून घेऊ, त्याचबरोबर पूजा पण उरकली आहे. तर 150 किलोमीटरचं अंतर मित्रांनो आपलं कव्हर झालंय. अंकलेश्वरच्या थोडं अलीकडे ही लोकेशन. तिथं जेवण उरकू आणि मग पुढचा प्रवास करू. 575 किलोमीटर आज रात्रीत आपल्याला कव्हर करायचे. तर सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजच्या मेनू मध्ये व्हेज पुलाव, त्याच्याबरोबर कांदा लिंबू मिरची आणि एक छाछ. चला जेवण संपूया. तर 4:30 वाजलेत मित्रांनो आणि एडिट करत बसलो होतो. जेवण उरकलं होतं आपलं. 3 वाजता आलो. त्यानंतर 1-1.5 तास आपल्याला जेवण वगैरे उरकण्यासाठी आणि ब्लॉग एडिट करण्यासाठी लागलाय. तर हा पार्ट 1 एडिट होतोय आणि हा जर आज एडिट केला नसता तर मग तुम्हाला ब्लॉग लेट बघायला भेटला असतं. त्यामुळे 1-1.5 तास आता एडिटिंग मध्ये घालवलाय. तर इथून मित्रांनो अजून आपल्याला 575 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. भरूच, त्यानंतर वडोदरा, अहमदाबाद आणि अहमदाबाद वरतून आपल्याला मुंद्रा पोर्टला जायचंय. तर 575 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आपल्याला टायमिंग दाखवतोय सकाळचा 3. म्हणजे पूर्ण रात्र आजची पण ड्रायव्हिंग होऊ शकते. त्यामुळे आता हे पहिले एडिट करून घेतलं. चालू अपलोडिंगला लावून देऊया
म्हणजे टायमिंगला उद्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला इथून आता ही पुढची जर्नी सुरू करूया मित्रांनो. आणि ब्लॉग कसे वाटतायत ते कमेंट करून नक्की सांगा. भरपूर लांबचा प्रवास आहे, थोडा मागे पुढे होऊ शकतो, त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. वॉल को मार देना यार. तर टोल नाक्याच्या पुढे थांबलो होतो मित्रांनो ग्रीस मारायला. जान कम पड़ रही है तेरी जान. हा ठीक आहे मार. तर चहा पण इथंच पिऊन घेऊ. समोरच चहाचा हॉटेल आहे आणि ग्रीस पण मारून झालंय. 40-45 किलोमीटरचा हायवे आपण कव्हर करून घेतलाय मित्रांनो. आणि अजूनही आपलं 40 किलोमीटर अहमदाबादचं रनिंग बाकी आहे. तर अहमदाबादचा हायवे यासाठी ट्राय केला कारण आपल्याला लेट होईल पुढचा प्रवास, म्हणून हायवे टू हायवे चाललोय. शॉर्टकट काही घेतलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला आता डिझेल पण भरायचंय, कारण काल रात्री ज्यावेळेस आपण घोडबंदरच्या ट्रॅफिक मध्ये अटकलो होतो त्यावेळी डिझेल भरलो होतं 3000 रुपयाचं. आणि आता परत आपली गाडी रिझर्वच्या थोडी वरती आहे. तर आता आपल्याला एक पुढे पंप भेटल. या हायवेला एक पंप आहे लेफ्ट साईडने, म्हणजे अहमदाबादकडे जाताना. राईट साईडला पंपच नाहीये, त्यामुळे अहमदाबाद सिटी मधूनच भरून डिझेल निघावं लागतं. आणि इकडून येताना जर तुमच्या गाडीमध्ये लेवल असेल तर त्या हिशोबाने तुम्ही डिझेल भरून पुढे सिटीमध्ये पण एंट्री करू शकताय. तर चला आता थांबूया आपण डिझेल भरायला. लेवल आपले आले ऑलरेडी खाली. पुढे पंप भेटेल तिथे जाऊ, एक्झिट घेऊ आणि डिझेल भरून परत पुढचा प्रवास करू. तर 9 वाजलेले आहेत आणि मित्रांनो आपला अंतर अजूनही 400 किलोमीटर बाकी आहे. तर सकाळी 4-5चा टायमिंग दाखवतोय पोहोचायला. आणि हायवेने गेलं तर मग रस्ता पण आपला कव्हर होऊन जाईल. तर डिझेल भरून घेऊ. हे बघा टँक आलेला आहे आपला रिझर्वच्या थोडं वरती आहे. तिथे डिझेल भरून घेता येईल, म्हणजे आपल्याला अहमदाबाद मधून पुढे जायला काही प्रॉब्लेम नाही ना. तर 2800 रुपयाचं मित्रांनो आपण इथं डिझेल भरून घेतलंय. 31 लिटर ऑलमोस्ट भरलाय. 90 रुपये 42 पैसे डिझेलचा रेट आहे. तर या रोडची एक गंमत सांगू का. वलसाड पासून तर बडोद्यापर्यंत ट्रकला टॉप लेनला चालता येत नाही, त्याला सेकंड थर्ड लेननीच गाडी चालवावं लागते. आणि इथं आल्यानंतर ट्रकवाले ना जे की राईट लावून धरतात तर लेनच सोडत नाही. इकडं उलट चालतंय, इकडं ट्रकवाले चालतायत, ही ओव्हरटेक लेन चालते. आणि कारवाले तर आपले भाई इकडून लेफ्ट साईडने सण वाढतात. वाटा विचित्र असा रोड आहे आणि तेवढाच भारी पण आहे. स्ट्रेट टू स्ट्रेट रोड आहे. हे बघा इकडं कंटिन्युअसली ट्रक राईट लेन एकदा धरून ठेवतोय की ते शेवट जात आहे. आणि कारवाले आपले इकडून फटाफट येतात आणि डायरेक्ट लेफ्टने ओव्हरटेक मारत जातात. हॉर्न नाही काय नाही काय नाही. हे बघा आता आले बघा काय का. बघा त्याचं लेन कुठं चालले पाहिजे का सांगा बरं. असे पराक्रम आहेत कारचे इथं. बरं हॉर्न तरी ते नाही, पुढच्या गाडीवाल्याला 2च व्हिजिबिलिटी आहेत, कारला 4-4 व्हिजिबिलिटी आहेत, म्हणजे सगळ्या साईडने व्हिजिबिलिटी आहे. हॉर्न दिलं तर समजेल ना की बाबा तो मागच्या लेननी येतोय आणि डायरेक्ट दाबून निघून जातोय. तर तुमच्या लक्षात आलं असेल त्याची कार आपली सेंट्रल सोडून इकडून चालली होती, म्हणजे जर कोपऱ्याला टच झाली तर हा पण एक पॉइंट येतो ना. काही खरंच विचित्र ड्रायव्हर असतात. त्यामुळे या रोडला ना मित्रांनो थोडं साईड मिरर वरती जास्त लक्ष द्या. कारवाले 100च्या पुढच्या स्पीडला असतात आणि आपल्या गाड्या 70-80च्या स्पीडला जातात, तर ते डायरेक्ट घुसू शकतात. त्यामुळं कधी चुकूनही हादसा होऊ शकतो. आता परत एक आलाय बघा मागून. अप्पर टिप्पर दिले, फुल लाईट. हे बघा दिली लेन कट करून. मस्त रोड आहे. चला पोहोचू आता अहमदाबादला. पुढे आपल्याला बायपास लागल. आणि हे बघा 1 तास रोड, बायपासचा रोड 1 तास. असा आहे अहमदाबादचा रोड, रिंग रोड. सरळ सिटी मधूनच जाऊ. आता इथून लागेल पुढे आपल्या अहमदाबाद सिटी. वेलकम टू अहमदाबाद सिग्नल. तर पुढच्या चौकातून घेऊया आता लेफ्ट.
हे बघा, तर एक अर्धा तास लागला असेल आपल्याला अहमदाबाद सिटी क्रॉस करायला. तर आता लागलोय मेन हायवेला, कुठेतरी बाहेर थांबू. तर सध्या मित्रांनो आपण आहे सोकाली या गावामध्ये आणि इथून अजून आहे आपलं 308 किलोमीटरचं अंतर दाखवतोय. तर 11:30 वाजलेत आणि समोरच गुरुकृपा हॉटेल आहे. तर इथून जेवण उरकूया आणि गांधीधाम पर्यंतचा अंतर आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कारण 300 किलोमीटर आहे म्हटल्यावरती गांधीधाम इथून तरी 250 किलोमीटर असेल. 5-1 तास आपल्याला आरामात लागतील आणि मग त्याच्यानंतर थोडाफार आराम करून मग सकाळी आपण कंपनीमध्ये पोहोचून जाऊ. चला पहिलं पटकन आता जेवण करून येऊ आणि आपला टाइम वेस्ट करायचा नाहीये, त्यामुळे लगेच पुढचा प्रवास पण करून घेऊ. आज मित्रांनो मागवली आपण स्पेशल गुजराती थाळी. त्याच्यामध्ये भात, खिचडी, मिरची, सलाड, कांदा, लिंबू, स्वीट, ताक, भाकर, कढी, बटाट्याची भाजी आणि शेवभाजी. तर मस्त अशी थाळी होती. 130 रुपये घेतले. 2 भाकरी खाला आणि बऱ्याचशा भाज्या होत्या. गुजराती पद्धतीचं जेवण झालं. जेवल्यामुळे आता थंडी वाजायला लागली. अजून 250 किलोमीटर कव्हर करायचे. तर चला, थंडीपासून संरक्षण गरजेचं आहे, कारण आता बाहेर थंडी आहे बऱ्यापैकी. 12:30 वाजले. तर 192 किलोमीटर राहिलेत मित्रांनो आणि 2:37 झाले. तर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, इथंच थांबलोय आपण. तर 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास मित्रांनो आज आपण कव्हर केलाय. सकाळी 10 वाजल्यापासून प्रवास चालू आहे, तर आता रात्रीचे 2:30. भरपूर थकलोय, कारण काल रात्री सुद्धा 3 तासच्या आसपासच फक्त झोप घेतली होती आणि आज पण भरपूर दिवसात, आज दिवसभरात भरपूर असे ट्रॅव्हलिंग केली आहे. तर चला, 200 किलोमीटर सकाळी कव्हर होऊन जातील. त्यामुळे आता हा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग खूप मोठा झालाय त्यामुळे, आणि कच भुजच्या भूमीवरती आहे, तर आता तर दिवसाचे व्ह्यूज चांगले चांगले बघायला भेटतील. त्यामुळे थोडा आराम करू आणि मग सकाळ सकाळी लवकर निघू आणि जे काय राहिलेलं आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.